आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। खूप दिवस आपलं गोडधोडच चालू आहे, तर आता मस्तपैकी आज आपण बघणार आहोत चमचमीत आणि झणझणीत अशी चिकनची रेसिपी। चिकनचे बरेच प्रकार आपण केलेले आहेत, पण आज आपण दाखवणार आहोत मालवणी चिकन। आपण ना 1 किलोचं चिकन घेतलेलं आहे, धुवून वगैरे घेतलेलं आहे स्वच्छ। आता त्यानंतर आपण इथे वाटण करायचं आहे, तर वाटणासाठी आपण ना खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, हेच आपल्याला भाजून वाटण करायचं आहे। तर इथे आपण ना थोडं धणे घेतलेले आहेत, दालचिनी, काळी मिरी आणि 2-3 लवंग घेतलेले आहे, जास्त गरम मसाला घेतलेला नाहीये। त्यानंतर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। बटाटा काही जण नाही घालत, पण आमच्याकडे बटाटा खाल्ला जातो, त्यामुळे आम्ही बटाटा घालणार आहोत। त्यानंतर इथे 2 कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे तेल, हळद, मीठ आणि हा मालवणी मसाला घेतलेला आहे। तुम्हाला बाहेर आरामात मिळून जाईल, आणि जर नसेल तुम्ही आपला जो घरगुती आपला मसाला असतो साठवणीतला तो घातला तरी सुद्धा चालेल। सर्वात आधी आपल्याला ना वाटण करायचं आहे, त्यासाठी कढई ठेवले। सर्वात आधी ना आपण अख्खा गरम मसाला थोडा भाजून घेऊया, त्यामध्ये जास्त काही नाहीये। धने आहेत, थोडंसं दालचिनी आहे, 2-3 काळी मिरी आणि लवंग आहे, हे जरा परतवून घेऊया। छान असा सुगंध सुटलेला आहे, म्हणजे हे धने आपले भाजले गेलेले आहेत। आता काय करूया, आपण त्यामध्ये घालूया थोडं तेल, अगदी थोडं घातलेलं आहे, म्हणजे अर्धी पळी। आणि आता आपण त्यात घालूया कांदा, आणि कांदा छान परतवून घेऊया। हे वाटण आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। कांदा थोडा परतल्यानंतर आपण ना यामध्ये घालूया खोबरं। आम्ही 1 वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे, जशी तुमची क्वांटिटी असेल त्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही घाला। आता हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे, तर लाल लाल रंग आला पाहिजे त्याला। तुम्ही पाहू शकता छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे जरा थंड होऊन देऊया, जास्त नाही, 1-2-4 मिनिटं। आपण ना आता लगडी ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूया 3 पळ्या तेल। तुम्ही तेल कमी जास्त करू शकता, पण चिकन बोललं तर थोडं असं चमचमीतच आपल्याला हवं असतं, त्यामुळे आपण तेल थोडं जास्त घालतो। तर यामध्ये कांदे घालूया, आम्ही 2 कांदे घेतलेले आहेत। आता आपण घालूया त्यामध्ये 1 टोमॅटो। जर टोमॅटो नको असेल तर तुम्ही स्किप करा, चालेल। आता कांदा आणि टोमॅटो ना चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर आपण काय करूया, गॅस ठेवूया मीडियम, वरती झाकण देऊया आणि जरा टोमॅटो आपण शिजवून घेऊया। वाटण ना थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलंय। आता आपल्याला ना यामध्ये काय करायचंय, थोडं पाणी घालायचंय, कारण आपल्याला ओलं वाटण करायचं आहे। आता ना आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। हे बघा वाटण झालेलं आहे। आता हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया। आपण ना झाकण काढूया आणि पहा आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलाय। आता काय करूया, आपण यामध्ये ना आलं लसूण घालूया। 2 चमचे भरून आम्ही आलं लसूण घेतलेला आहे। आता जरा लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण घालूया वाटण, हे पहा। हे जे बाकीचं उरलेलं वाटण आहे ना, त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून ते पुन्हा यामध्ये घालणार आहोत। आता हे छान परतवून घेऊया। आणि काय करायचं आपल्याला वाटण सुद्धा ना तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे।
आता मीडियम आचवर सतत हे मधून मधून मिक्स करत राहावा, परतवत राहावा आणि चांगलं शिजवून घ्या तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे, आपलं वाटण झालेलं आहे। आता काय करूया, यामध्ये घालूया मसाले। सर्वात आधी आपण घालूया मालवणी मसाला। आम्ही 3 चमचे घातलेला आहे। तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही प्रमाण कमी करा। त्यानंतर 1 छोटा चमचा हळद। आता हे छान परतवून घेऊया। यामध्ये एक्स्ट्रा कोणतेही मसाले घातलेले नाहीये। आपण जे अख्खे गरम मसाले वापरलेले आहेत ते आपण वाटणातच घातलेले आहेत, बाकी बाहेरचे कोणतेही नाही। कलर सुद्धा सुंदर आलेला आहे वाटणाला। आता यामध्ये आपण चिकन घालूया। छान वरखाली परतवून घेऊया। हे छान परतवून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, डायरेक्ट पाणी घालायचं नाहीये। आपल्याला हे थोडं वाफेवर चांगलं असं मुरून द्यायचं आहे। आपण गॅस स्लो करूया, झाकण ठेवूया आणि 7 ते 8 मिनिटं चांगली वाफ घेऊया। आपण झाकण काढूया। बघा छान वाफ आलेली आहे। आता काय करूया, यामध्ये आपण पाणी घालत आहोत। आम्ही हे जर कोमट पाणी घेतलेलं आहे, साधं घातलं पाणी तरी सुद्धा चालेल। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल, जेवढा रस्सा हवा असेल त्या अंदाजानुसार पाणी ॲड करा। आता आपण यात घालूया बटाटा। छान परतवून घेऊया। हे मिक्स झालेलं आहे। आता झाकण ठेवूया, मीडियम आच करूया आणि चांगलं 15 मिनिटं कड घेऊया। आपण झाकण काढूया। बघा छान कड आलेला आहे आणि आपलं चिकन पण शिजलेलं आहे। तर आपण काय करूया, यामध्ये ना आता एकच वस्तू घालायची, ते म्हणजे मीठ। खूप छान शिजलेलं आहे। आता पटकन मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। मीठ आपण आत्ताच घातलंय, त्यामुळे 5 ते 6 मिनिटं पुन्हा वाफ काढून घेऊया। 5 ते 6 मिनिट। आपण ना झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपलं चिकन तयार झालेलं आहे। मी गॅस बंद करते आणि तुम्हाला गरमागरम सर्व करते। अशा प्रकारे चिकन नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार। बरं आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आपल्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुम्हापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊ आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।